नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाविषयी महत्त्वाची टिप्पणी केली आहे। मला आता मुख्यमंत्री पदाची लालसा उरलेली नाही असं त्यांनी म्हटलंय। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे। यातच फडणवीसांनी केलेल्या विधानाने आता महायुतीमध्ये भाजपचा की शिवसेनेचा मुख्यमंत्री याबद्दल मोठा प्रश्न उभा राहणार आहे। महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। काल 29 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। राज्यातील सत्ताधारी भाजपने आपली निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर बडे नेते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे ही स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीची होती आणि आहे। राज ठाकरेंनी त्या ठिकाणी मागील निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला, मग एका जागेवर त्यांना मदत लागणार असेल तर दिली पाहिजे असं मोठं विधान भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। त्यामुळे माहीम मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। फडणवीसांआधी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही हीच भावना व्यक्त केली होती। अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्याने भाजप नाराज आहे। यावर आता फडणवीस यांनी भाष्य केलंय। फडणवीस म्हणाले आहेत की नवाब मलिक यांना तिकीट देऊ नये असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं। भाजप त्यांच्यासोबत जाणार नाही हे अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, मात्र तरीही त्यांनी मलिक यांना बी फॉर्म दिला, ते उभे राहिले। मी भाजपची अत्यंत स्पष्ट भूमिका सांगतोय की भारतीय जनता पक्ष त्यांचे काम करणार नाही। तेथे शिवसेने शिंदे गटाचा एक उमेदवार आहे। जर एकनाथ शिंदे यांचा उमेदवार तेथे असेल तर भाजप त्यांचे काम करेल। एवढेच नाही तर मालिकांच्या उमेदवारीवर 100% प्रॉब्लेम असल्याचंही फडणवीस म्हणाले आहे। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्याला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय। आताच्या स्थिती इतकी घाणेरडी स्थिती कधीही झाली नव्हती असे राज ठाकरे म्हणाले आहेत। नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून फुटले त्यावेळी ते शरद पवार यांच्यासोबत जाणार होते, मात्र ऐनवेळी शरद पवारांनी हात वर केल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत। निवडणुकीसाठीची मोठी तयारी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत। महायुतीतील पक्षात अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामध्ये शिवसेना शिंदेंच्या पक्षाच्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या जागांवरती भाजप आपले उमेदवार देत आहे। त्यांच्या ठिकाणी देखील निवडणूक लढवत आहे। महायुतीचा कोणता प्रभाव नाही आणि त्यांचे अस्तित्व देखील नाही। भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीतून संपवलंय, मात्र महाविकास आघाडीत या उलट चित्र असल्याचं काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी सांगितलंय। मनसुख हिरेनची हत्या झाल्यावर त्याच्या कुटुंबातील लोकांना मृतदेहाची ओळख पटल्यावर शासनानं जाहीर केल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत। मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय शासनाला त्या मृतदेहासंदर्भात माहिती देता येत नाही असेही देशमुख म्हणाले। देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत। फडणवीसांच्या जवळचे असणारे परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना या हत्येसंदर्भात माहिती होती, त्यांनीच हत्या घडवून आणली असा आरोप देखील त्यांनी केलाय। निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी रक्कम मिळाली नाही। पीएफ, ग्रॅच्युटी सारखी कित्येक देणी थकलेली असताना सरकारकडून प्रवासी करवसुली होत आहे। दिवाळीत कर्मचाऱ्यांची देणी थकलेली असतानाही सरकारने कर प्रवासी कराची वसुली करत एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे। आज केंद्रात आमच्या विचाराचं सरकार आहे। हे सरकार पुढील 4.5 वर्षे सत्तेत राहील, पण राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे का असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलाय। यावेळी अजित पवार यांनी केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असण्याची गरज व्यक्त केली आहे। सध्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढलेला आहे। पक्षासह प्रशासनही अलर्ट मोडवर आहे। कारंजा येथील शेतकरी निवास इथं ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत। या मशीनच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। मात्र 25 ऑक्टोबरच्या रात्री जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी भेट दिली असता कर्मचारी झोपलेले आढळून आले। त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी फौजदारांसह 4 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती।
आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।